वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 विषय परिसर अभ्यास पेपर 1 साठी आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो. कारण जशा प्रकारे प्रश्न 2013 ते 2025च्या प्रश्नपत्रिकेमध्ये परिसर अभ्यास EVS विषय संदर्भात विचारले गेलेले आहे मित्रांनो. टोटली अनालायसिस करून टोटली विश्लेषण करून आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न पुन्हा पाहणार आहोत. व्हिडिओ क्रमांक 15 आपण आज पाहणार आहोत मित्रांनो. यापूर्वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण 14 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 साठी तुम्हाला जवळपास 250 व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. आता हे बघा, पहिला जे प्रश्न आहे, प्रश्न दिलेला आहे की नकाशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेषांचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते. हा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे. 2-3 वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न आहे की समोच्चता दर्शक रेषांचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते. तर हे बघा, ऑप्शन जे 1 असेल, समोच्चता दर्शक रेषा व समुद्र सपाटीपासून समान उंचीवर असणारी ठिकाणे जोडणाऱ्या वास्तव रेषा आहेत. आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 2. आता हे बघा, दुसरा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की खैर, कोरफड व निंब या वनस्पती प्रामुख्याने खालील पर्यायापैकी कोणत्या प्रकारच्या वनात आढळतात. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण EVS मध्ये परिसर अभ्यासमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये सतत विचारले जात आहेत. 4 ऑप्शन्स, 4 पर्याय दिलेले आहे की उष्ण प्रदेशीय शुष्क पानझडी वने, ऑप्शन 2 उष्ण प्रदेशीय काटेरी वने, ऑप्शन 3 उष्ण प्रदेशीय निम सदाहरित वने किंवा ऑप्शन 4 उष्ण प्रदेशीय आंध्र पानझडी वने. अशा प्रकारे 4 पर्याय, 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर राहणार आहे की उष्ण प्रदेशीय काटेरी वने आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 3. ओके, तिसरा प्रश्न 3 दिलेला आहे की मानवी शरीरात रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा स्त्रवणाऱ्या ग्रंथी कोणत्या. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. EVS मध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल, परिसर अभ्यास, पर्यावरण आणि समाज म्हणजे विज्ञान विषयाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामाजिक विज्ञान विषयाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आता हे बघा, या ठिकाणी हा प्रश्न सायन्स विषयाशी संबंधित प्रश्न आहे आणि औटू व जठर आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 3-4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 असेल बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4. चौथा जे प्रश्न आहे, प्रश्न दिलेला आहे की भारतातील पश्चिम घाटांच्या वैशिष्ट्यापैकी विसंगत असणारी बाब खालील पर्यायापैकी कोणती. आता हे बघा, या ठिकाणी पश्चिम घाट संदर्भात 4 वैशिष्ट्ये दिलेली आहे. म्हणजे 3 वैशिष्ट्ये बरोबर असणार आहे आणि फक्त एकच वैशिष्ट्य या ठिकाणी चुकीची दिलेली आहे. ती वैशिष्ट्ये कोणती. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा, ॲनुमुडी हे सर्वात उंच शिखर आहे, बरोबर आहे. ऑप्शन 1 बरोबर आहे. ऑप्शन 2 दिलेला आहे की युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये समावेश, ऑप्शन 2 सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन 3 दिलेला आहे की जैव विविध संवेदन क्षेत्राचा एक भाग, बरोबर आहे. ऑप्शन 3 सुद्धा बरोबर आहे. परंतु ऑप्शन जे 4 दिलेला आहे ते या ठिकाणी विसंगत बाब असणारी आहे की बहुतांश अग्निजन्य खडकांनी बनलेला भूभाग आहे. म्हणजे पर्याय जे 4 दिलेला आहे या ठिकाणी आपला योग्य उत्तर राहणार आहे. मित्रांनो, हा सुद्धा एक रिपीटेड प्रश्न आहे, कारण EVS मध्ये प्रश्न रिपीट होत आहे परीक्षेमध्ये दरवर्षी. पुढचा जे प्रश्न आहे
आता प्रश्न नंबर 5, पाचवा जे प्रश्न आहे अशा प्रकारे दिलेला आहे की मध्ययुगीन कालखंडात लिहिला गेलेला ग्रंथ खालील पर्यायापैकी कोणता, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहे, नाट्यशास्त्र, रामचरितमानस, पंचतंत्र किंवा अर्थशास्त्र, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे। तर लक्षात ठेवा की मध्ययुगीन कालखंडात लिहिला गेलेला ग्रंथ आहे रामचरितमानस, म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे, पर्याय जे 2 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत। प्रश्न आहे की पृथ्वीच्या एका परिभ्रमणात किती परिवलने होतात, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। सोपा प्रश्न आहे, आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, 364, 365, 366 किंवा 368, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे। आणि प्रश्न आहे की पृथ्वीच्या एका परिभ्रमणात किती परिवलने होतात, तर योग्य उत्तर राहणार आहे 365, म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे, ऑप्शन जे 2 असेल आपला बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न क्रमांक 7, सर 7वा प्रश्न आहे की दौलताबाद ही डॅश डॅशची राजधानी होती, अशा प्रकारे हा प्रश्न होता, किंवा दौलताबाद ही राजधानी कोणाची, अशा प्रकारे हा प्रश्न दिलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, तर हे बघा, ऑप्शन 1 दिलेला आहे फिरोज तुगलक, ऑप्शन 2 दिलेला आहे मोहम्मद गौरी, ऑप्शन 3 अल्तमश किंवा ऑप्शन 4 मोहम्मद तुगलक, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे। तर लक्षात ठेवा की दौलताबाद ही राजधानी कोणाची, तर मोहम्मद तुगलक आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। पर्याय जे 4 दिलेला आहे, ऑप्शन जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे, पर्याय जे 4 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, 8वा प्रश्न आहे की ग्रहांच्या सूर्यभोवती फिरण्याच्या मार्गाला डॅश डॅश कक्षा असे म्हणतात, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। सोपा प्रश्न आहे, 4 ऑप्शन्स दिलेले आहे, 4 पर्याय दिलेले आहे, परिवलन म्हणतात, परिभ्रमण म्हणतात, अभिभ्रमण म्हणतात किंवा वरीलपैकी नाही, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे। तर हे बघा, ग्रहांच्या सूर्यभोवती फिरण्याच्या मार्गाला परिभ्रमण असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे, ऑप्शन जे 2 असेल आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। सर प्रश्न क्रमांक 9, 9वा प्रश्न आहे की रामदास स्वामी यांचा जन्म डॅश डॅश कोठे झाला, यांचा जन्म कोठे झाला, ओके, डॅश डॅश या ठिकाणी झाला, अशा प्रकारे तो प्रश्न चुकलेला आहे। रामदास स्वामी यांचा जन्म कोठे झाला, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, ए आपेगाव, 2 आळंदी, 3 नरसी किंवा 4 जाब, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स आहे। तर लक्षात ठेवा की रामदास स्वामी यांचा जन्म जे आहे ते जॉब या ठिकाणी झालेला आहे, म्हणजे पर्याय जे 4 असेल, ऑप्शन जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, सर 10वा प्रश्न आहे, मराठीमध्ये सुद्धा हा प्रश्न 2021च्या परीक्षेमध्ये आला होता की गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात खालीलपैकी कोणत्या संतांच्या रचनांचा समावेश आहे, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आपल्याला 4 विधाने, 4 ऑप्शन्स दिलेली आहे, संत कबीर, संत नामदेव, संत गुरु नानक किंवा वरील सर्व, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स आहे। तर हे बघा, गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात खालीलपैकी कोणत्या संतांच्या रचनांचा समावेश आहे, तर संत नामदेव आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे, म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 साठी तुम्हाला जवळपास 250 व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे। तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे, म्हणजे सिमिलर क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे। प्रश्न आहे की अन्न साखळीतील द्वितीय भक्षक प्राणी खालील पर्यायापैकी कोणता, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन्स, 4 विधाने दिलेली आहे, वटवाघळू, ऑप्शन 2 घुबड, ऑप्शन 3 गरुड किंवा ऑप्शन 4 खार। तर हे बघा,
आता या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे द्वितीय भक्षक प्राणी म्हणजे घुबड. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, या संदर्भात काही इम्पॉर्टंट नोट्स या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही पाहू शकतात की अन्न साखळीतील द्वितीय भक्षक प्राणी घुबड हा आहे. ओके. प्राथमिक भक्षक म्हणजे वनस्पती खाणारे प्राणी असतात, उदाहरणार्थ उंदीर, कीटक. आता द्वितीय भक्षक जे असतात त्यांना प्राथमिक भक्षकांना खाणारे मांसाहारी प्राणी असे म्हणतात, उदाहरणार्थ घुबड किंवा बेंडूक. अशा प्रकारे हे आपण समजू शकतो. प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये येत आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. आता 12वा जे प्रश्न आहे सर, 12वा प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की हे बघा, 12वा प्रश्न आहे की खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते. आता हे बघा, या ठिकाणी 4 वेगवेगळे विधाने दिलेली आहे आणि अयोग्य विधान कोणते अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर डायरेक्ट उत्तर आपण पाहणार आहोत की फुलपाखरांसारख्या कीटकांच्या मादीत XX गुणसूत्रे आढळतात. अशा प्रकारे हा विधान या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. सर 13वा जे प्रश्न आहे ते स्टेटमेंट टाईप प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्न आहे की वर्षभराच्या काळात पृथ्वीवरील वेगवेगळे ऋतू निर्माण होतात, बरोबर. याचे योग्य कारण खालील पर्यायापैकी कोणते अशा प्रकारे हा प्रश्न दिलेला आहे. आपल्याला 2 विधाने दिलेली आहे आणि स्टेटमेंट टाईप हा प्रश्न आहे. तर हे बघा, पृथ्वीचा कललेला आस म्हणजे ऑप्शन 1 बरोबर आहे. ऑप्शन 1 बरोबर आहे. पृथ्वीचे परिभ्रमण ऑप्शन 2 सुद्धा बरोबर आहे. म्हणजे अ आणि ब दोन्ही योग्य आहे. तर पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 असेल आपला योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे पुन्हा एक स्टेटमेंट टाईप प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्न तुम्ही वाचून घ्या, प्रश्न समजून घ्या की खालील पर्यायापैकी योग्य विधाने कोणती. आता हे बघा, या ठिकाणी आपल्याला 3 विधाने दिलेली आहे, 3 ऑप्शन्स दिलेले आहे आणि योग्य विधान कोणते प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे. ऑप्शन 1 दिलेला आहे की हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती असेही म्हणतात. म्हणजे पर्याय जे 1 असेल बरोबर राहणार आहे. ओके, पर्याय जे 1 असेल बरोबर असणार आहे. ऑप्शन 2 आहे की हडप्पा व मोहंजोदाडो या दोन्ही ठिकाणाच्या अवशेषांमध्ये समान वैशिष्ट्ये दिसून आली आहे. म्हणजे पर्याय 2 सुद्धा या ठिकाणी बरोबर राहणार आहे. ऑप्शन 3 आहे की हडप्पा व मोहंजोदाडो ही दोन्ही शहरे आज पाकिस्तानात आहे. म्हणजे पर्याय जे 3 दिलेला आहे, ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे तिन्ही अ, ब आणि को पर्याय या ठिकाणी बरोबर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 असेल आपला योग्य उत्तर राहणार आहे. मित्रांनो, ऑप्शन जे 4 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15. सर 15वा जे प्रश्न आहे, 15वा प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की शिवरायांच्या काळात कोणत्या सैन्य दलाशी संबंधित आहे. म्हणजे बारगीर हे शब्द कोणत्या सैन्य दलाशी संबंधित आहे अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आन्सर की मध्ये आरमार दल अशा प्रकारे उत्तर दिला होता मित्रांनो, परंतु थोडा रिसर्च केल्यानंतर या प्रश्नाचं जे उत्तर असेल ते घोडदळ असेल. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण काही इम्पॉर्टंट नोट्स आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे, ते तुम्ही पाहू शकतात की बारगीर हा शब्द शिवाजी महाराजांच्या सैन्यातील घोडदळ सैनिकांच्या श्रेणीतला सूचित करतो. बारगीरांना राज्याकडून घोडे, शस्त्रे आणि इतर आवश्यक उपकरणे पुरवली जात होती. त्यांना त्याचे स्वतःचे घोडे आणि उपकरणे आणणाऱ्या सिल्लेदारापेक्षा वेगळे होते. ओके, आणि पॉईंट नंबर 3 दिलेला आहे की त्यांनी शिवाजीच्या सैन्याच्या जलद आणि प्रभावी गतिशीलतेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जलद हालचाली आणि आश्चर्यकारक हल्ले सक्षम केले व जे मराठा युद्धात आवश्यक होते अशा प्रकारे माहिती दिलेली आहे. तर पर्याय जे 1 असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 साठी आपले अपडेट क्वेश्चन सेट अवेलेबल आहे मित्रांनो. पेपर 1 साठी म्हणजे पेपर 1 साठी तुम्हाला या ठिकाणी 50 प्रश्नपत्रिका मिळणार आहे विथ आन्सर की. प्रत्येक विषयासाठी 10 स्वतंत्र प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार केलेली आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकतात की जशा प्रकारे हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित विषयाची एकूण 50 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी फक्त 499 मध्ये दिली जाणार आहे मित्रांनो, विथ आन्सर की. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आन्सर की दिलेली आहे आणि अपडेट क्वेश्चन सेट आहे 21 जून 2026च्या परीक्षेसाठी. म्हणजे मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला जसेच्या तसे परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो. जसे प्रकारे आपण हे
प्रश्नसंच या ठिकाणी तयार केलेले आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. लिमिटेड ऑफर आहे मित्रांनो. या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा. तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे PDF क्वेश्चन सेट उपलब्ध करून दिले जाईल. मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने तुमच्यासाठी आणि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 पेपर 1 साठी मोस्ट इम्पॉर्टंट हे प्रश्नसंच असणार आहे. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे की सर्वात मोठी रात्र कोणत्या दिवशी असते? म्हणजे 5वी 6वीमध्ये हा प्रश्न विचारला जातो. आपल्याला 4 ऑप्शन्स आहे: 21 मार्च, 22 सप्टेंबर, 21 जून किंवा 22 डिसेंबर. म्हणजे 22 डिसेंबरला काय असतो? सर्वात लहान दिवस असतो व रात्र सर्वात मोठी असते. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की उत्तर आणि पूर्व यांच्यामध्ये कोणती उपदिशा आहे? उत्तर आणि पूर्व यांच्यामध्ये कोणती उपदिशा आहे? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. ईशान्य आहे, वायव्य आहे, नैऋत्य किंवा आग्नेय, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. बरोबर उत्तर काय राहणार आहे? ईशान्य. म्हणजे पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, पुढचा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की भूकंपांची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. रिश्टर स्केल, CM2, MM2 किंवा यापैकी नाही, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? तर हे बघा, ऑप्शन 1 आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे, रिश्टर स्केल. पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19 सर, 19वा प्रश्न आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावर खालीलपैकी किती अक्षवृत्त आहे? तर हे बघा, विश्ववृत्त जर आपण काउंट केला तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण 181 अक्षवृत्त आहे. म्हणजे पर्याय जे 4 असेल, ऑप्शन जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 4 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20वा जे प्रश्न आहे रिपीटेड प्रश्न आहे. मित्रांनो, भाषा बदलून हा प्रश्न पुन्हा विचारला गेलेला आहे की पश्चिम घाटातील जे सर्वात उंच शिखर आहे ते कोणते आहे? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. दुसरा किंवा तिसरा प्रश्नच आपण या संदर्भात पाहिला होता, पश्चिम घाट संदर्भात 4था प्रश्न पाहिला होता. तोच प्रश्न या ठिकाणी चेंज करून विचारण्यात आलेला आहे की पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते? तर हे बघा, एनुमुडी शिखर. म्हणजे पर्याय जे 4 दिलेला आहे, ऑप्शन जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 4 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, तर अशा प्रकारे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 साठी काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत. मित्रांनो, कारण जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये सतत विचारले जात आहेत तेच प्रश्न, तशाच प्रकारचे प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहत आहोत मित्रांनो. आणि महाटेट 2026 साठी आपले अपडेट नोट्स अवेलेबल आहे. 3 विषयाचे नोट्स अवेलेबल आहे मित्रांनो, मराठी, हिंदी आणि बालमानसशास्त्र. परिसर आणि गणितसाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकातून अभ्यास करावा लागेल मित्रांनो. काही कारण फिक्स सिलेबस नाही. बाकी जे 3 नोट्स आहेत ते आपल्याकडे अवेलेबल आहे, हिंदी, मराठी आणि बालमानसशास्त्र. प्राइस आपण फक्त 399 रुपये या ठिकाणी ठेवलेला आहे. एक कॉम्बो पॅक आपण तयार केलेला आहे मित्रांनो. PDF स्वरूपात तुम्हाला हे नोट्स दिली जाणार आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे नोट्स मिळणार आहे मित्रांनो. काही जास्त पेजेस नाही. मराठीसाठी फक्त 84 पेजेस, बॅक टू बॅक झेरॉक्स केली तर 42 पेजेस होऊन जातात. हिंदीसाठी 94 पेजेस आणि बालमानसशास्त्रासाठी 94 पेजेस मध्ये शॉर्ट आणि बेस्ट क्वालिटी नोट्स आपण हे तयार केलेले आहे मित्रांनो. परीक्षेला 49 दिवस बाकी आहे. प्रत्येक दिवस परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. आणि सोबतच तुम्हाला टोटली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड जे आपले लेक्चर आहे, जे आपले व्हिडिओ आहे ते फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.